एक महत्त्वाची घडामोड आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी कडून तपास केला जातोय। बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झालेत। सीआयडी पथकाकडून आरोपी विष्णू चाटेची कसून चौकशी केली जाते। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। या देशमुख हत्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे विष्णू चाटे जो आहे याला आता बाहेर घेऊन चाललं जाते। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आरोपीला जे आहे सीआयडीचं पथक जे आहे आता बाहेर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। चौकशी कामी जे आहे ते आरोपीला आता बाहेर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। 4 दिवसापूर्वीच आरोपी विष्णू चाटे हे जे आहेत पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र सीआयडीकडे हा तपास वर्ग करण्यात आलेला आहे। आरोपीनं या काळामध्ये पळून जात असताना कोणाच्या संपर्कात होता, कुठल्या गाडीनं आरोपी हा प्रवास केला याची देखील चौकशी जी आहे आता सीआयडीचे अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत थोड्याच वेळात सीआयडीचे अधिकारी बाहेर येतील, माध्यमांशी ते संवाद साधतील का, माध्यमांना काही सांगतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।